आज शौर्य दिवस आहे आणि मात्र 73-74 पासून या ठिकाणी मी दर बाणावर आरती करतो. ढाचा पाडण्यासाठी त्या ठिकाणी आम्ही सर्वजण कारसेवा केली होती. मी स्वतः आणि रात्री 3:30 वाजेपर्यंत कारसेवा केली त्या दिवशी आणि वेगळ्या प्रकारचा आनंद निर्माण झाला मला. पण मी या ठिकाणी हे सांगतो की आज मंदिराचं निर्माण झालं, मंदिराचं पूर्णपणे निर्माण होऊन त्या ठिकाणी आता काम सुरू झालं. पण मंदिराचं निर्माण झाल्यानंतरची ही आरती पहिली आरती आहे आणि आता ही दरवेळेस 6 तारखेला त्या ठिकाणी आरती होत राहील. कारण ढाचा पडल्याच्या नंतरची त्या ठिकाणी ती आरती आणि मंदिराचं निर्माण झाल्याची आरती असं त्या ठिकाणी आम्ही करत राहू. प्रभू रामचंद्रांच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला सर्व आमदारांना त्यावेळेस पाठवलं, जा तुम्ही त्या ठिकाणी कारसेवा करायला. आम्ही सर्व कारसेवा करायला. आज उद्धवजींच्या नेतृत्वाखाली आम्ही 3-4 वेळेस त्या ठिकाणी अयोध्येला गेलो होतो आणि यापुढेही कधीतरी प्रोग्राम होईल त्यावेळेस आम्ही जाणारच आहोत. परंतु आज प्रभू रामचंद्र जे काही मंदिर झालं ते मंदिर फक्त काय आपल्या एकट्याचं नाही आहे किंवा बाकी कोणाचं नाही आहे. मंदिर हे मंदिरासाठी आमचेही शिवसेनेचे प्रयत्न खूप मोठ्या प्रमाणात होते आहे, राहणार पण. आणि म्हणून या ठिकाणी आज ही आरती आम्ही संस्थान सुपारी मारुतीच्या तिथे हनुमंताची त्या ठिकाणी आम्ही आरती केली आणि हनुमंताची आरती करून त्या ठिकाणी आमचा जल्लोष त्या ठिकाणी जो आहे शौर्य दिन हा आम्ही साजरा केला. गेली 5 वर्ष केली नव्हती तुम्ही असा भाजपाने आरोप केला. नाही भाजपाने ज्यावेळेस ढाचा पडला, बांधकाम सुरू व्हायला लागलं, ताब्यात आलं, त्याच्यानंतर आम्ही म्हटलं ठीक आहे होऊ द्या, मंदिर होऊ द्या, त्याच्यानंतर परत करू आपण. तर आम्ही जे मंदिर झाल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही आरतीला सुरू केली. तुमच्या विरोधात निवडणूक लढवणारे हर्षवर्धन जाधव आता पुन्हा नाही ते मॅटर संपलं, कालच संपलं. आले का पक्षात ते? नाही कालच संपलं. नाही पक्षात आले का? पक्षात घेतलेलं नाही माहित नाही मला. त्यांच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार येणार तुमच्या सोबत? नाही ते येणार नाहीये. ते त्यांचं मॅटर एंड झाला. त्याबद्दल काय नाही गेलो कोणाच्या. त्यामुळे आता म्हणून आता ते मॅटर ते एंड झाला. बोला आता दुसरं बोला. एंड झाला सांगितलं, आता कशाला विचारतो? नाही भारतीय जनता पार्टी नाही, बरेच जण शिंदे गटाचे बरेच जण त्या ठिकाणी राजेंद्र जंजाळच्या नेतृत्वाखाली चालले असं आम्हाला कानावर बातमी आली. आता प्रत्यक्ष ज्यावेळेस गेल्यानंतर आम्ही म्हणून हे गेले म्हणून. पण तुम्हाला आनंद होतो तिकडे गेले? नाही त्यांच्यात भांडणं होणार, आता खूप प्रचंड भांडणं होणार आहे आणि त्या भांडणाचा फायदा त्या ठिकाणी आम्ही पण घेऊन टाकू ना. कारण शिवसेना फोडण्याचा आपला गडबड कशाला, शिवसेना फोडण्याचं नीच काम त्यांनी केलं म्हणून त्यांना तो सदाचा परमेश्वर देत आहे. पण शिवसेनेत गेले जे लोक त्यांना परत घेणार का काही सोडून जायचं? माननीय उद्धव साहेबांच्या आदेशाप्रमाणे उद्धव साहेब सांगतील चला. महायुतीतील तिन्ही नेते बैठक घेणार असल्याचं कळतंय. एकमेकांच्या फोडाफोडी नको यासाठी ही बैठक घ्यायची असते. आधी काय झाली होती? बैठक झालीच होती ना. आधी महायुतीची बैठक झालीच होती, त्याच्यानंतर फोडाफोडी चालूच आहे, अजूनही चालू आहे, अजून चालू राहणार. या बैठकीला काय व्हॅल्यू नाही. असं कळत आहे की भाजपा ही बैठक होण्याच्या आधीच काही कोणी नाही होऊ शकतं.